प्रशांत कोरटकरच्या अटकेवर आता शिक्कामोर्तब झालेला आहे। प्रशांत कोरटकरच्या अटकेची सरकारी वकिलांनी माहिती दिली आहे। प्रशांत कोरटकरच्या वकिलाकडून आता अटकपूर्व जामीन अर्ज मागे घेण्यात आलेला आहे। प्रशांत कोरटकरला तेलंगणामध्ये अटक झाल्याच्या बातमीवर आता शिक्कामोर्तब झालेला आहे। कोरटकरच्या अटकेची सरकारी वकिलांनीच माहिती दिलेली आहे। कोरटकरच्या वकिलांकडून आता अटकपूर्व जामीन अर्ज मागे घेण्यात आलेला आहे, त्यामुळे अटकेच्या बातमीवर आता शिक्कामोर्तब झालेला आहे। प्रशांत कोरटकरला तेलंगणामधून अटक झालेली आहे, या बातमीवर आता शिक्कामोर्तब झालंय, कारण प्रशांत कोरटकरच्या अटकेची सरकारी वकिलांनीच माहिती दिलेली आहे। प्रशांत कोरटकरच्या वकिलांनी अटकपूर्व जामीन अर्ज मागे घेतलाय। गोविंद तुपे आमचे प्रतिनिधी सध्या फोन लाईनवरून आपल्या सोबत आहेत। गोविंद, आपण पाहतोय कोरटकरच्या अटकेवर आता शिक्कामोर्तब झालंय। नक्कीच एकूणच या सगळे तेलंगणामध्ये प्रशांत कोरटकर यांना अटक आता झाल्याची माहिती समोर आल्यानंतर आज या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयामध्ये न्यायमूर्ती राजेश पाटील यांच्या खंडपीठासमोर प्रशांत कोरटकर यांना अटकपूर्व जामीन मिळावा यासाठीची सुनावणी होती। आणि दरम्यानच्या काळात सरकारी वकील जे आहेत वेणीगावकर यांनी प्रशांत कोरटकरला तेलंगणामधून अटक झालेली आहे, त्यामुळे अटकपूर्व जामिनाचा विषयच येत नाही अशा पद्धतीची भूमिका मांडली। आणि त्यानंतर प्रशांत कोरटकरचे जे वकील आहेत त्यांनी आपला या ठिकाणी अटकपूर्व जामीन अर्ज जो आहे तो विड्रॉल केलेला आहे। त्यामुळे आता पुढील जी कारवाई आहे ते कोल्हापूर पोलीस आणि तिथे त्या ठिकाणी स्थानिक पातळीवर सुरू होईल। आणि त्यानंतर पोलीस कस्टडी आणि ज्युडिशियल कस्टडीचा हा सगळा प्रवास केल्यानंतर कदाचित प्रशांत कोरटकर जामीन अर्जासाठी त्याचे वकील अर्ज करतील। निश्चितच गोविंद, आपण पाहतोय प्रशांतच्या वकिलांनी आता आपण पाहतोय अशा पद्धतीने अटकपूर्व जामीन अर्ज मागे घेतलेला आहे, त्यामुळे तेलंगणामधून अटक झाल्याच्या या बातमीवर शिक्कामोर्तब होतोय। मात्र जवळपास आता महिना होतोय, यावरून राज्यातलं राजकारण देखील बरंच तापलं होतं। विरोधकांनी देखील प्रशांत कोरटकर फरार झाला त्याच्यामागे सत्ताधाऱ्यांचा हात असल्याचा आरोप केला होता। नक्कीच एकूण जर बघितलं तर प्रशांत कोरटकर यांनी ज्या पद्धतीनं इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना या ठिकाणी धमकी दिली होती, त्याचबरोबर महाराष्ट्राचा राज्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक जे वक्तव्य केलं होतं, त्यानंतर जे काही सगळे राग उठले होते, त्याचबरोबर या वेगवेगळ्या ठिकाणी त्याच्यावर जे गुन्हे दाखल झाले होते। परंतु हा प्रश्न कायम उपस्थित होत नव्हता की प्रशांत कोरटकरला अटक का होत नाही। आणि त्यामुळे राज्यभरात विरोधी पक्षानं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न केला होता। विधान भवनातही असेल याबाबतचे प्रश्न मोठ्या प्रमाणात उपस्थित झाले होते, त्याचबरोबर राजकीय सामाजिक क्षेत्रातून याच्याबाबतचे प्रश्न उपस्थित होत होते। आणि कोल्हापूरचे जे सत्र न्यायालय आहे त्यांनी या ठिकाणी प्रशांत कोरटकर निश्चितच गोविंद, त्यामुळे आपण पाहतोय अखेर आता कोरटकरच्या अटकेवर शिक्कामोर्तब झालेला आहे। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। दरम्यान याच संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्यासोबत बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांनी। पाहूयात। प्रशांत कोरटकरला अरेस्ट झालेले काय रिएक्शन? प्रशांत कोरटकरला 1 महिन्यानंतर अरेस्ट होणं हे नागपूर पोलिसांचं अपयश आहे। पण राज्य सरकारने जी काही कामगिरी केली, राज्य सरकार आणि नागपूर पोलीस हे एकच पार्ट आहेत, म्हणजे राज्य सरकारमधलेच नागपूर पोलीस आहेत। पण नागपूर पोलिसांमधले असे काही पोलीस अधिकारी ज्यांनी त्याला चंद्रपूरमध्ये मदत केली, ज्यांनी त्याला चंद्रपूरवरून तेलंगणापर्यंत जायला मदत केली असेल, तर या पोलिसांची पण चौकशी झाली पाहिजे। ज्या पद्धतीनं खोक्याच्या घरावर बुलडोजर फिरवला, ज्या पद्धतीनं तो दंगलीचा मास्टर माइंड नागपूरचा त्याच्या घरावर बुलडोजर फिरवला, तसा या कोरटकरच्याही घरावर बुलडोजर फिरवावा आणि सोलापूरकर याच्यावर सुद्धा कायदेशीर कारवाई व्हावी। प्रकाश कपिल राऊत, जी मीडिया, मुंबई।